विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे एसटी कामगार संघटनेतर्फे निदर्शने ठेवण्यात आलेले आहेत। बघू हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है। अरे कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, 6,500 थकबाकीचा हप्ता, 6,500 थकबाकीचा हप्ता, 6,500 थकबाकीचा हप्ता, कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही, हम सब एक है, हम सब एक है। हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है। कामगार संघटनेचा विजय असो, कामगार संघटनेचा विजय असो। 6,500 रुपयाचा हप्ता मिळालाच पाहिजे, 6,500 रुपयाचा हप्ता मिळालाच पाहिजे। आज जे निदर्शने आहेत विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर, तर काय मागण्या आहेत तुमच्या? एस टी कामगार हा म्हणजे अनेक वर्षापासून वेतनासाठी संघर्ष करतोय आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी जे काही 2020 आणि 24च्या बाबतीत आम्हाला फरकाची रक्कम 48 हप्त्यामध्ये अदा करण्याचं वचन दिले आहे आणि त्यासंबंधी आर्थिक तरतूदसुद्धा त्या ठिकाणी करून ठेवली होती। मात्र या गेल्या 2 महिन्यापासून जे सुरुवात झालेले हप्ते त्यावेळी अचानकपणे थांबवण्यात आले, त्यामुळे एस टी कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहे। या ठिकाणी संघटनेच्या वतीने केंद्रीय पातळीवर पत्रव्यवहार केलेला असून माननीय व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष यांनी त्याबाबत परत 120 कोटीची फाईल त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये पाठवली आहे। माननीय मुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्री यांनी देखील शब्द दिलेला आहे की मंत्रिमंडळामध्ये जी कॅबिनेट बैठक होईल त्यात 120 कोटीची फाईल मंजूर करून मंगळवार ते बुधवारपर्यंत आपला तो एस टी कर्मचाऱ्यांना तो हप्ता दिला जाईल। मात्र सातत्याने वेतनासाठी ते आणि या हप्त्यासाठी सुद्धा एस टी कामगारांना संघर्ष करावा लागतो, ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे। जर तुमच्या मागण्या आता ह्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय राहील तुमचं? त्या दृष्टीनं आमच्या केंद्रीय पातळीवर संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे। मात्र तरीसुद्धा त्या ठिकाणी जर दखल नाही घेतली तर या पुढील कालावधीमुळे तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। संघटनेच्या वतीने आज पूर्ण महाराष्ट्रभर 12 तारखेला निदर्शनं करण्याचं ठरवलं आहे, कारण शासन आणि प्रशासन, एस टी प्रशासन एस टी कर्मचाऱ्यांकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। त्यांचं अजिबात लक्ष नाही। खरं म्हणलं तर ही पूर्णतः जबाबदारी प्रशासनाची आहे। प्रशासना आमचं पालकत्व हे प्रशासनाकडे आहे। सरकार तर पैसे देतच, एकनाथ शिंदे साहेबांनी 2024च्या कराराचे पैसे जे आम्हाला मान्य केले ते 48 हप्त्यामध्ये देण्याचे कबूल केले। पहिले 3 हप्ते दिले, त्याच्यानंतर मात्र हप्ते बंद केले। याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे, कारण निधीचं कारण हा काही संघटनेचा विषय नाही, कर्मचाऱ्यांचा काही दोष नाही। प्रवासी रोज येतात जातात, उत्पन्न चालू आहे। इतर बाबीवर मात्र प्रशासन मोठ्या प्रमाणावर खर्च करतो। सिव्हिलचे कामं असो, पर्चेसिंग असो, भांडार खरेदी असो, याच्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही करतो। भ्रष्टाचारही होत असेल त्याच्यामध्ये, याची शक्यता नाकारता येत नाही। असं असताना कर्मचाऱ्यांचे पैसे दिले जात नाही, हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। कर्मचारी 1 लाख कर्मचारी महाराष्ट्राचा होरपळला जातो आहे, त्याच्यामध्ये जो हप्ता शिंदे साहेबांनी दिला तो द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही। तसेच 20 ते 24मध्ये जे लोक सेवानिवृत्त झाले त्यांचं सगळं अंतिम देयके दिलेले असताना त्या कालावधीची PFची थकबाकी देखील बेकायदेशीररित्या प्रशासनाने कापून ठेवलेली आहे। वास्तविक आता निवृत्त झालेले की महाराष्ट्रामध्ये कर्मचारी 10,000 कर्मचारी, त्यांचे कापण्याचा काहीच अधिकार नव्हता, कारण ते PFचे सभासद नव्हते। हे पहिल्यांदाच इतिहासामध्ये पाहिलेलं आहे की सेवानिवृत्तचे देखील पैसे बेकायदेशीररित्या कापलेले आणि ते आतापर्यंत देण्यात आलेले नाही आहे। त्याच्यासाठी पूर्ण प्रशासन जबाबदार आहे, प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे। तसं पुढील कालावधीमध्ये मान्यताप्राप्त संघटनेतर्फे संपासारखं मोठं आंदोलन करण्यात येईल। निदर्शने हे आता जसं आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं की 20-24 या कालावधीच्या थकबाकीची रक्कम, त्याचा हप्ता आम्हाला 48 हप्त्यामध्ये देण्यासाठी आम्हाला प्रशासनाने ठरवून दिलेलं होतं आणि मागील 2 हप्ते आम्हाला प्रशासनाने वेतनासोबत दिलेला आहे। मात्र या जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला तो हप्ता दिलेला नाही आणि त्याचं त्यांनी सबळ कारण असं सांगितलं की तो निधी अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही। जसं आता आमच्या नेत्याने सांगितलं की उत्पन्न वाढलेलं आहे, उत्पन्न वाढलेलं असताना कर्मचाऱ्याचा कुठलाही दोष नसताना त्यांना हप्त्यापासून वंचित ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे आणि त्यासाठी आमच्या केंद्रीय नेतृत्वाने वारंवार प्रशासनाला तसेच सरकारच्या दरबारी ते निदर्शनाबाबत आम्ही कळवलेलं आहे की आम्हाला 11 तारखेपर्यंत जो हप्ता आहे तो आम्हाला वेतनासोबत दिला पाहिजे, अन्यथा आम्ही 12 तारखेपासून राज्यभर आम्ही विभागीय कार्यालयावर 11 तारीख कोणती? 11 ही फेब्रुवारी
कालची तारीख. ठीक आहे. प्रशासनाने तुम्हाला असं काही ठोस आश्वासन दिलं आहे का? नाही, किमान कसं आहे माहिती आहे का, एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची अनेक वेळेस दुरावस्था निर्माण झालेली आहे. अनेक वेळेस आश्वासनं आम्हाला मिळाली जातात, मात्र ते पूर्ण होत नाही. आता जसं की आपण 16-20च्या कराराची आपण बघितलं तर 16-20चा करारसुद्धा आमचा अजूनपर्यंत त्याच्या थकबाकीची रक्कम बाकी आहे. मध्यंतरी आमचे आपले राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 20-24च्या कराराची थकबाकीबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन आम्हाला कर्मचाऱ्यांना ती 48 हप्त्यामध्ये देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं. ती सुरुवातसुद्धा झालेली असताना पुन्हा एकदा आम्हाला निदर्शने करण्यासाठी किंवा संप करण्यासाठी आम्हाला आवर्जून या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी आम्हाला घाट घालत आहे. त्यासाठी मी विनंती करेन पुन्हा सरकारलासुद्धा आणि प्रशासनालासुद्धा की कामगारांची दुरावस्था करू नये आणि यामध्ये आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला पुन्हा एकदा निदर्शने करावे किंवा संप करावे आमची इच्छा नसताना आम्हाला करण्यास भाग पडू नये. आज जो भारतभर आंदोलन आहे सिटीचं, जिथे राज्यव्यापी बंद आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्या याच्याबद्दल? आमच्या केंद्रीय नेतृत्वाने सध्याच्या जे भारतभर भारतभर जे आपले आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये कामगार जाचक ज्या अटी टाकलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही कामगार क्षेत्रातले एक संघटना म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे.